नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. पश्चिम महाराष्ट्रातील ठळक बातम्यांसाठी, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी संवाद लाईव्ह टीव्हीला आजच सबस्क्राईब करा आणि ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. 25 सप्टेंबरला घोडगंगा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अखेर गोंधळाच्या वातावरणातच पार पडली आहे. या निमित्तानं दादा पाटील फराटे यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत कारखान्यातील सत्ताधाऱ्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आमदार पाचरणे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश सर्वांसमोर ठेवत सत्ताधाऱ्यांवर प्रखर टीका केली आहे. सभात्यागानंतर काय म्हणाले दादा पाटील फराटे, संपूर्ण परिस्थितीबाबत आपण पाहूयात. यंदाच्या घोडगंगा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर आमदार बाबूराव पाचरणे आणि कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी या घटनेचा निषेध करत सभात्याग केला. सभात्यागानंतर आपली भूमिका मांडताना दादा पाटील फराटे यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप करत सहवीज निर्मितीचा प्रकल्प का रखडला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. सर्वसाधारण सभेमध्ये बरेचसे मुद्दे मांडत असताना की आपल्या घोडगंगा कारखान्यानं कोजेनचा प्रकल्प, वीज प्रकल्प किर्लोस्कर कंपनीला बनवायला दिलेला आहे. आता तो उभा आहे, त्याच्या ट्रायल त्यांच्या जुने रिटायर लोक आणले तरी त्याची ट्रायल अजून सक्सेस झालेली नाही. उद्या साखर कारखाना सुरू करायला सांगितला तरी किर्लोस्कर कंपनीने एकही युनिट महाराष्ट्रात उभं केलेलं नाही. ज्या माळेगाव कारखाना असू द्या, अंबालिका असू द्या, दौंड शुगर असू द्या, पराग असू द्या, जे स्वतःचे खाजगी कारखाने हित डोळ्यासमोर ठेवून तो प्रकल्प उभा करतात, त्यातले एकाने सुद्धा हा किर्लोस्कर कंपनीचा प्रकल्प उभा केलेला नाही. परंतु आपल्या घोडगंगेने त्या किर्लोस्करवाल्यालाच का काम दिलंय? आतापर्यंत त्याची यशस्वी चाचणी झालेली नाही आणि अख्ख्या सीझनमध्ये हा कारखाना कोजन वीज निर्मिती करू शकत नाही असा माझा दावा आहे. कारखाना इतक्या तोट्यात गेला की आज कर्मचाऱ्यांनाच गहाण ठेवायची वेळ कारखान्यावर आलीये असा घणाघाती आरोपही केला. सोबतच सत्ताधाऱ्यांवर टीकेची फैरी झोडत आक्रमक होत त्यांनी आपली बाजू मांडली. गेले अनेक दिवस, गेले महिने जुने कर्मचारी किर्लोस्कर कंपनीत जी पूर्वीचे लागलेली रिटायर माणसं आणलेत तरी हा कोजेनचा प्रकल्प या ठिकाणी चालू झालेला नाही. आणि आपलं नेमकं काय झालेलं आहे की इतरांचे कारखाने पाहायला जातोय परंतु आपला एकही कारखाना माणूस पाहायला येत नाही. कारखाना कर्जाच्या खाईते, कामगारांना पगार नाहीत, 6-6 महिने कामगारांना पगार नाहीत. सहकारात एक अशी उद्या घटना घडणार आहे. घोडगंगा कारखान्याच्या 380 कामगारांवर कर्ज काढलंय 4 कोटी रुपयाचं. कर्मचारी गहाण ठेवायची वेळ कारखान्यावर आलेली ही शोकांतिक आहे सहकारातली. घोडगंगा वाचवायचा असेल तर आता शेतकऱ्यांनी आक्रमक झालं पाहिजे अशी भूमिका दादा पाटील फराटे यांनी मांडली. आणि आज परिस्थिती अशी झाली, शिवाजीराव नागवड्यांचा सहकारी कारखाना, त्याला प्रश्न विचारणारे खाजगी कारखाने इथं खाजगी कारखाना चालवतात घोडगंगेचे आणि प्रश्न विचारतात सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात. ती उत्तरे देत ही विसंगती लोकांच्या पुढे आलेली आहे. म्हणून मित्रांनो, घोडगंगा जर वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांनीच आक्रमक होणं गरजेचं आहे. 21-0 आम्हाला मान्य आहे, पण आज कामगारांवरच कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचा हा गंभीर आरोपही दादा पाटील फराटे यांनी केलाय. आमदार बाबूरावजी पाचरणे यांनी तालुक्यात पायी फिरून लोकांना सांगितलं की हा कारखाना कशा संदर्भातला अडचण येते, लोकांना कळालं नाही. आज 21-0 आम्हाला मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे आणि समाजाने आम्ही सांगितलं की आम्हाला 21-0 मान्य आहे. परंतु 3 वर्षात साखर कारखान्याची झालेली अवस्था, कामगारांवर कर्ज काढण्याची वेळ कोणी आणलेली हेही तपासण्याची मित्रांनो नितांत गरज आहे. लोकांचे प्रपंच मोडायला लागल्यात, लोकांचं कंबरडं मोडायला लागलेलं आहे. राजकारणासाठी पडेल ती किंमत मोजण्यासाठी ही माणसं लोकांना वेठीस धरण्याचं काम सध्या करत आहेत. हेच मोडून काढण्यासाठी आमदारांनी चांगली चाललेली सभा असताना देखील कारखान्याच्या चेअरमननी वेगळ्या वाटेवर नेली. म्हणून आमदार बाबूरावजी पाचरणे यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून या सभेतून आपण या कारभारावर नंतर योग्य सनदशीर मार्गाने याच्यावर काम करू म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेधाचा घोषणा देत चेअरमन संचालक मंडळाचा चाललेला हा भ्रष्टाचार आणि याच्यावर घोषणा देऊन आम्ही सगळेजण सभास्थान सोडून खऱ्या अर्थानं आलो. सभेमधील गोंधळाबाबतही त्यांनी काही मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी पळपुटेपणाची भूमिका घेतल्याचा आरोप दादा पाटील यांनी केला. परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, पालकमंत्री गिरीशजी बापट साहेब असतील, सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख असतील, यांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी अशा चाललेल्या कारभारावर
कडक कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भविष्यात ही काम करण्याची गरज आहे. एवढंच आम्ही सगळ्या सभासदांच्या वतीनं आमदार साहेबांना साकडं घातलंय आणि ते निश्चित या स्वरूपात मार्ग काढतील. आजही त्यांनी सरकारची भूमिका कोजन बाबतीत असू द्या, इथेनॉल बाबतीतली असू द्या, समर्थपणे सांगितली म्हणून तरी लोकांना सरकार समजलं. अन्यथा यांनी सरकारचा सुद्धा गाचा गुंडाळला असता. परंतु आमदार साहेबांच्या सगळ्या टाळ्याच्या गजरात सभासदांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आणि पुन्हा एकदा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जवळची दरवेळेला जी गोंधळ घालणारी माणसं आहेत ही दरवेळेला घालतच राहणार आहेत. कारण मी बऱ्याचशा वेळा सांगितलं, कारखान्यात काम करणाऱ्या माणसांनी खाजगी साखर कारखाने काढले, परंतु कारखान्यात ऊस घालणाऱ्यांची पोरं फक्त तू खाली बस, तुझी नीट करतो, तुझी जिरवाजिरवी करतो, ह्याच्यात आपली पोरं मित्रांनो गुंतल्यात. आपल्या कारखान्यातल्या एका कामगारांनी खाजगी साखर कारखाना काढला राव, तरी आपल्या पोरांना अजिबात सुचत नाही. ही आपली अवस्था आहे. आजच्या जनरल मिटिंगनी सभासदांना दिलंय काय? बाजारभाव दिला. माळेगाव सोमेश्वरचं 3000, 2900, 3200, 3100 आकडे ऐकतोय आपण. ती माणसं जिल्ह्यातलीच आहेत, त्यांनाही कोजन नाही अजून, त्यांनाही डिक्शनरीचा प्रकल्प आहे. आपले काय झालंय काय नेमकं? परंतु राजकीय आकसापोटी फक्त बाबूराव पाचरण्यांना नावं ठेवायची, स्वतःची पोळी भाजायची, चाचकामांचं पाणी हेड को टेल, टेल टू हेड, ह्या धंदा तुमचा नाहीच आहे. आज तुमचा घोडगंगा कारखाना एवढ्या एका विषयावर कधीही आमदार साहेबांशी बोला, ते निश्चित त्याच्यात मार्ग काढतील. परंतु पळपुटे धोरण स्वीकारून गोंधळ घालून सभा पूर्ण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा झालेला आहे. म्हणून ही खऱ्या अर्थाने सभासदांचं नुकसान होणार आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. 200 वर्षांहून अधिक काळ शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय सुवर्ण पेढी SK खांडरे, सराफ अँड ज्वेलर्स, भैया सराफ. घट नसलेली मनमोहक आणि आकर्षक दागिने हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात तयार करून मिळतील. चांदीच्या पैंजणमध्ये असंख्य व्हरायटीज. पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो. आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही. आमचा पत्ता सुभाष चौक, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9975 619709 9028070707. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या www.skjewelgroup.in.